श्री गुरु वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी, श्री गुरु तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, माझे बंधू, आपल्या संस्थेचे माजी सचिव आदरणीय बसवराज कुंभार यांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजू कुंभार सर, पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे संपर्क प्रमुख आदरणीय श्रावण बिराजदार सर, सोलापूर मनपाचे केंद्र प्रमुख आदरणीय स्वप्नील चाबुकस्वार सर, मान्य श्री महेश आळंगे सर, श्री सुभाष दुमशेट्टी सर, आदरणीय रोडगीकर सर, आदरणीय हुल्ले सर, उकरंडे मॅडम, त्रिशुले सर, पालक शिक्षक संघाचे मनीषा हबीब मॅडम, उमेश मायकुंडे सर, सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय चाबुकस्वार सर आणि उपस्थित सगळे माझे पालक बंधू भगिनींनो, 10/6/1991 मान्यता मिळाली व पुढे 8वीचा पहिला वर्ग ते 19/6/2091 आपल्या लहानशा हनुमान मंदिरामध्ये सुरू झाली। सुरुवातीला शाळेमध्ये फक्त 15 विद्यार्थी शिक्षण घेत होते। पुढे या संस्थेनं शाळेच्या विकासाच्या दूरदृष्टी ठेवून केलेलं काम व सर्व शिक्षकांनी शाळा वाढवण्यासाठी केलेली प्रामाणिक प्रयत्न व सर्व पालकांचे सहकार्य यातून आज या शाळेचं बालवाडी ते प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक, इंग्रजी माध्यमाची शाळा असे एकूण 4500 विद्यार्थी या ठिकाणी आता शिक्षण घेत आहेत। या शाळेतील अनेक विद्यार्थी हे क्लास 1 अधिकारी, न्यायाधीश, उद्योगपती व पूर्व विभागातील नामवंत कारखानदार, त्याचबरोबर महानगरपालिका व जिल्हा परिषद या सुद्धा कामाला लागून आमच्या शाळेचं नाव संपूर्ण भारतामध्ये उंचावत आहे। माझी बदली जेव्हा नेता शाळेत काढण्याचे आदेश मला 30/5/2023 मिळाले, खरं तर मी त्यावेळी फार आनंद होतो, परंतु मनात एक धाकधूक निर्माण झाली होती। कारण माझ्या पूर्वीच्या शाळेत माझ्याकडे फक्त 400 विद्यार्थी होते व 15 कर्मचारी एवढीच जबाबदारी होती। सगळेच कर्मचारी कामावर निष्ठा ठेवून काम करत असल्यानं मला काम करताना कधीच अडचण आली नाही। परंतु पूर्व भागातील नावाजलेली, पटसंख्या भरपूर असलेली शाळेत सगळी अनुभवी शिक्षक वृंद हे सगळे मला मनापासून स्वीकारतात का नाही असं वाटलं होतं। परंतु माझे शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जे स्वागत केलं ते पाहून मनातील भीती दूर झाली। शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे लिहिता वाचता यावे, त्याचा बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने व्हावा, त्याला समाजातील चांगली नीतिमूल्य शिकवावे या हेतूने आम्ही सगळे शाळेच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागलेलो आहोत। महोत्सवात नेताजी शाळेतील 311 पालकांनी रक्तदान करून आपला सर्वश्रेष्ठ योगदान दिला। त्याचबरोबर व्याख्यानमालेसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन व्याख्यानमाला यशस्वी केला। त्याचबरोबर तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मिरवणुकीत सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन मिरवणुकीची जय्यत स्वागत केला। त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो व पुढे सुद्धा ही यात्रा मोठी होण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य असेच मिळत राहो ही गुरुचरणी प्रार्थना करतो। ह्या वर्षापासून संपूर्ण भारतात माध्यमिक स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। त्या पद्धतीनं सर्व शिक्षकांचे डाएटकडून प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, लहान वयात त्यांच्यात व्यावसायिक गुण विकसित व्हावेत म्हणून विद्यार्थ्याला आवडणारे काम याविषयी त्या विद्यार्थ्याला विशेष शिक्षण देण्यात येणार आहे। आता विद्यार्थ्याला वर्षामधील जवळजवळ 50 तास हे क्षेत्रभेट व त्या संबंधी अभ्यास व अहवाल तयार करण्यावर द्यायचं आहे।
त्यामुळे आता आपल्यावर किती मोठी जबाबदारी आली तुम्हाला लक्षात येईल. आपल्या पूर्व भागातील विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं कलाकार आहेत. त्यांचा शुद्ध गुणाचा विकास होण्यासाठी आपण त्यांना सोलापुरातील सगळ्यात मोठ्या व्यासपीठाची संधी मिळावी म्हणून आपण दरवर्षी हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी स्नेहसंमेलन आयोजित करतो. दरवर्षी आपण असेच अभूतपूर्व असं प्रतिसाद देता आणि ह्या वर्षी आहे. फक्त ह्या वर्षी जरा एक बदल केला की सोडताना दरवर्षी आतमध्ये आपले शिक्षक असायचे, त्यावेळी फक्त 2 बाउन्सर दिलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण असं आहे, आपण जेवढं पास देतो त्याच्या संख्येनं तिप्पट चौपट लोक आल्यामुळं इथल्या सगळ्या व्यवस्थेवर त्याचा ताण पडत होता आणि काहीतरी नुकसान व्हायचं किंवा दंड भरायचं वेळ येत होतं. कारण मला माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला आपल्या पाल्याचं घरातल्या सगळ्यांनी येऊन कौतुक पाहावं असं वाटत असतंय, परंतु थोडी अशी भौतिक अभाव आहेत. त्यामुळं तुम्ही सगळे मला समजून घेताल आणि पुढील वर्षी परत एकदा आपल्या एखाद्या मोठ्या याच्यामध्ये असं त्या पद्धतीनं स्नेहसंमेलन आपण घेऊ अशी तुम्हाला हमी देतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. वार्षिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या उद्घाटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे आदरणीय गुरुवर्य यशू कुमार सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पालक वर्ग आणि या स्नेह संमेलनामध्ये सहभागी झालेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या नीलम श्रमजीवी भागामध्ये एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून ही नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला गणली जाते. या शाळेमध्ये दाखल केलेल्या सर्व पालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या पाल्याचं भवितव्य, तुमच्या पालकांचं भविष्य, तुमच्या पालकांना होणारे संस्कार या शाळेमध्ये उत्तमपणानं होत आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी मला वाटतं इथं उपस्थित असलेले सर्व पालक आपलं पाल्य या शाळेमध्ये दाखल केले, या शाळेवर, इथल्या मुख्याध्यापकावर आणि इथल्या शिक्षकावर आपण निष्ठा आणि श्रद्धा ठेवून तुमची मुलं या शाळेमध्ये दाखल केला. तुम्ही निश्चित राहा. या शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सहशालेय उपक्रमाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुमच्या मी पाल्याचं संपूर्ण सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्याला ही शाळा कटिबद्ध आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि पालकांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या पाल्याला या स्नेह संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं. अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या सर्व पाल्यांना या शाळेमध्ये आयोजित केलेल्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो आणि आता या ठिकाणी 2 विचार व्यक्त करायला संधी दिली त्याबद्दल संयोजकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद.
या सिद्धेश्वराच्या पावन नगरीत आणि महास्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या नेताजी सुभाषचंद्र बोस या प्रशालेच्या स्नेहसंमेलनाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक व गुरुवर्य आदरणीय ए जी कुंभार सर, या प्रशालेचे प्राचार्य, आमचे मित्र आदरणीय रवी कुंभार सर, दोन्ही कुंभार मॅडम, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, पालक बंधू भगिनींनो, आवाज खूप झालाय, तुमची कुतूहलता मला कळतीये. तुम्हाला जे हवंय ते मी सांगू शकणार नाहीये सध्या, पण मला पालकांना एवढंच सांगायचंय की जी शाळा अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असते, या विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल का, या अभ्यासाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नवीन कुठल्या माध्यमाच्या रूपातून हे मोठं व्यासपीठ तुम्हाला इथं निर्माण करून दिलंय. पालकांना, विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचंय की एखादी गोष्ट तुमच्या समोर येत असताना ती कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून येईल आणि त्याचा उपयोग आपण कसा करायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे. पालकांना माहिती नसतं, पण आम्ही जेव्हा स्नेहसंमेलन घ्यायचं हे घोषित करतो शाळेमध्ये, तेव्हा प्रत्येक विद्यार्थी, काही विद्यार्थी मी कोणत्या कार्यक्रमात भाग घेऊ याचा विचार करतो. काहींनी ठरवलेलं असतंय की मी या गाण्यामध्ये भाग घेणार आहे, काहींनी नाटकात भाग घ्यायचं ठरवलेलं असते, काही मुलींनी त्यांची गाणी निवडलेली असतात आणि काही मुली किंवा मुलं हे फक्त प्रत्येक वर्गाच्या खिडकीतून बघत असतात की कोण कोणतं गाणं किंवा कशात भाग घेतले. अशीही मुलं असतात की ते भाग कशात घेत नसतात, पण त्यांची सगळी गाणी पाठ असतात. मला पालकांना एवढंच सांगायचंय की आपला मुलगा कशात कमी नाहीये, त्याला फक्त एक छंद, आवड निर्माण करण्याचं काम जसं शाळेचं असतं तसं आपल्या घरामध्ये सुद्धा पालकांनी ती वातावरण निर्मिती केली पाहिजे. काळ बदललेला आहे, तुम्हाला सर्व साधनं अतिशय सोयीस्कररित्या आणि सहज तुमच्या आजूबाजूला मिळतात, पण ती साधनं देत असताना आपल्या विद्यार्थ्यांना मोबाईल सुद्धा तुम्ही देता आणि मोबाईल हे सर्वात सहज उपलब्ध होणारं साधन आज झालेलं आहे. त्यातून तुम्हाला शिक्षणही मिळतं, पण शिक्षण घेत असताना त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी सुद्धा पालकांनी घेतली पाहिजे. स्क्रीन टायमिंग म्हणजे मुलांचं मोबाईलमध्ये किती वेळ घालवतो याचं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आज या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलं आम्ही प्रॅक्टिस देण्यापेक्षा त्यांचं ते मोबाईलवर ते गाणं चालू करून त्यांचं ते घरी प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात. त्यांना आता जास्त शिकवण्याची गरज राहिली नाहीये. मला अतिशय अभिमान वाटतो की नीलमनगर सारख्या भागामध्ये अतिशय जिथं शिक्षण मिळणं सुद्धा एकेकाळी दुरापास्त होतं, तिथं 4 मजली टोलेजंग इमारत उभे करून सर्व भौतिक सुविधा आपल्या या विद्यार्थ्यांना देण्याचं काम या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ए जी कुंभार सर यांनी केले. पण ते भौतिक सुविधा निर्माण करत असताना त्यामागे असलेले प्रामाणिक कष्ट हे महत्वाचं आहे. पालकांना मला एवढंच सांगायचंय की या माध्यमातून हे व्यासपीठ, रंगमंच हे निर्माण झालंय. काही पालकांना वाटतंय की आपल्या मुलांनी फक्त अभ्यास केला पाहिजे. अभ्यास न करता मला सर्वांना असं सांगायचंय की अभ्यासाबरोबर हे तुम्हाला रंगमंच मिळाले, या माध्यमातून एखादा मुलगा नाटककार होईल, लेखक होईल, एखादा अभिनेता होईल आणि अभिनेता होण्याबरोबर त्यांनी असं आपल्याला वाटतंय की पिक्चरमध्ये, नाटकामध्ये काम केलं तर ती लोक शिकत नाही. पण मला पालकांना आवर्जून सांगायचंय की कुठलाही अभिनेता असला तर त्याचं उच्च शिक्षण हे झालेलं असते. त्यामुळे पालकांनी कुठल्याही मनात दुजाबा न ठेवता मुलांना आणि मुलींना को करिक्युलर ऍक्टिव्हिटी, सहशालेय उपक्रमात, मग खेळ असेल, तुमचं स्नेहसंमेलन असेल, या सर्वांमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच हा उपक्रम हा अद्वितीय आहे. प्रत्येक मुलगा हा युनिक असतो आणि प्रत्येक मुलामध्ये काय तर करण्याची क्षमता असते. त्या क्षमतेला उभारी देण्याचं काम या प्रशालेच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच अधिक वेळ न देता या प्रशालेला सर्व उपस्थित पालकवर्ग, विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझे प्रेरणास्थान कपरत्न वेगळ्या शिवाजी महास्वामीजी याचा सर्व प्रमुख पाहुणे
त्याचबरोबर माझे सहकारी श्री लोणीकर सर, श्री गुलचट्टे सर, श्री उल्ले सर आणि इतर सर्व उपस्थित असलेले महत्त्वाचे या संस्थेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले अशा व्यक्ती, केंद्र प्रमुख ताबुस्वार सर, आमच्या सहकारी उकरंडे मॅडम आणि आमच्या या शाळेचे शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य, पालकवर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, वेळ फार झालेला आहे, लवकर कार्यक्रम संपवायला पाहिजे. 5 वाजता आपल्याला हॉल द्यावा लागतं दुसऱ्यांना. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगणार आहे, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आपापल्या ज्या ज्या मुलांना मुलींना सहभागी केलात त्यांचा कार्यक्रम शांतपणे बसून पहा, त्यांची स्तुती करा, टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवू नका आणि अतिशय शांततेनं सर्व कार्यक्रम संपन्न होऊ द्या. आणि त्यानंतर तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलीचं प्रगती कसं आहे, काय आहे खेळामध्ये, अभ्यासामध्ये, घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतः तपासून बघा. तुमच्या मुलीची प्रगती करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. तुमचंही काम आहे आणि आमचंही काम आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून आपल्या पाल्याचा विकास करण्यासाठी काम करूया. एवढं बोलून मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम. स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम. स्कूल चले हम, स्कूल चले हम. बाबा, शाळा
खूप सुंदर असा गीत सादर केलेला विद्यार्थ्यांनी. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे जय हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे जय हो हे आज अंधेरे छटे हैं कम हुए हैं घटे हैं कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं गाती ये धरती है गाता ये अंबर है गाती है सारी हवा तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गूंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा बोला शिवाजी महाराज की मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं दिल छोड़
नजर उसको देखा, बस एक नजर उसको देखा, दिल में उसकी तस्वीर लगी। क्या नाम था उसका रब जाने, मुझको रांझे की हीर लगी। ओ मैंने देखा एक सपना, संग उसके नाम अपना, मैं छोड़ आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया। शर्मा के वो यूं सिमट गई, शर्मा के वो यूं सिमट गई, जैसे वो नींद से जाग गई। मैंने कहा कल सुन ओ कुड़िए, वो डर के पीछे भाग गई। वो समझी वो घर उसके चोरी से, वो चुपके से कोई चोर आया, दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़
लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। लिखे जो खत तुझे कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा। पहले प्यार की पहली चिट्ठी, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया। कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा। डिंग डंग डिंग, डिंग डंग डिंग डंग, डिंग डंग डिंग डंग, डिंग डंग डिंग डंग। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो दिन 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 पे इंतजार, आजा पिया आए बहार। तेरा करो दिन 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 पे इंतजार, आजा पिया आए बहार। चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे। कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे। Dice Tilu Peru, viniste de Perú, no te mojes al tiro, ponte a sentir hermano. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हर्फी। पाटा सूडो ना पाटा सूडो ना पाटा सूडो, ఈ డిక్ చిక్ డిక్ చిక్ కాకుండా మన మ్యూజిక్ ఏమన్నా రాములో రాములా నన్నాగో చేసిందిరో, రాములో రాములా నా పానం తీసిందిరో, రాములో రాములా నన్నాగో చేసిందిరో, రాములో రాములా నా పానం తీసిందిరో। పుష్ప పుష్పరాజ్ ఎవరి గెదలో आले डोंगरा
जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गलिङ्गमालिकान्तवड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव 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 जटाकटाह सम्भ्रम भ्रमन् निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीयने दुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि ॐ नमः शिवाय सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहं ॐ नमः शिवाय प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिमप्रभावलम्बिकण्ठ कन्दली रुचि प्रबद्ध कन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखैव सैव मङ्गलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे विशुद्धिनेति सप्तकं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य तुझसे लिपटी बेड़ियां समझ न इनको वस्त्र तू, ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, बना ले इनको शस्त्र तू। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी? ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है? तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। जला के भस्म कर उसे
से जो क्रूरता का जाल है। तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है। तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कब कब आएगा। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कब कब आएगा। अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा, एक भूकंप आएगा। तो खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है। तो चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है। खूप खूप जीवन वाये जन्माला अहो नर नारी से मिलन घडता जीवन वाये जन्माला तिन्ही त्रिकाळी सत्य से है ठाऊ ख्या जगताला अग सांगत वैश मिलना विना जन्म कुणाचा झाला ग अन पुन्हा नारीन कसा कधी चमत्कार हा केला काय चंद्राबाई, हाय का जबाब? नाही ना बाई, हाय की जबाब. ऐका, आहो नसे नारी ती ऐरी गैरी आदिशक्ती या जगती गा आदिशक्ती या जगती गा सांब शिवाची अर्धांगी तिज माय पार्वती म्हणती ग आहो अंगमयातून बाल करचिला चमत्कार तो गणपती अन त्याच गणाची आज थोरवी काला रंगी गाती गा काय नाही ना बाई, कसा वाटला जबाब? आता आम्ही टाकू का सवाल? बघा जमतंय का. ऐका, सदैव सते सख्या संग जरी बिलगुन त्याला राही गा अंधाराच बोट धरुनी कोणा भेटण्या
आमासनी. मायबाप, आज आमच्या हिराबाईंचा सत्कार आहे. मी त्यांनी पदरपासून विनंती करते की त्यांनी ह्या मंचावर आमासनी बी देवाचं दर्शन घडवावं. विशाल भारी कझिलोण्याहून मौसुत गा अग आभाळाहून विशाल भारी कझिलोण्याहून मौसुत गा फिक्की पडती चंदन काडी झिजन त्याचं अद्भुत गा. कधी प्रसंगी तांडव करुणी होई भोळा सांब पुन्हा. देवदानवालाही होता प्रत्येकाला असतो ग. नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो ग. ये दिन हमारी यादों में आज भी ताजा है. इसी दिन जम्मू कश्मीर के उरी सेक्टर में LOC के पास स्थित भारतीय सेना के स्थानीय मुख्यालय पर हुआ एक आतंकी हमला, जिसमें हमारे 18 जवान नींद में मारे गए. भारतीय सेना पर 20 सालों में किया गया ये सबसे बड़ा हमला है, पर इसका मुंह तोड़ जवाब हमारी सेना ने दिया है. कैसे? उरी सर्जिकल स्ट्राइक करके. तो चलिए आपको ले चलते हैं सीधे कश्मीर. अरे माँ बस करो, कितना खिलाओगी? खा ले बेटा, वैसे भी मेरे हाथ का बना हुआ खाना पूरे साल में एक ही बार तो खाता है. भैया इस बार 2 राखी बनवा लो, पिछले रक्षाबंधन पे भी नहीं थे आप. मेरी प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए. अल्ले अल्ले अल्ले, मेरी प्यारी गुड़िया. हेलो कैप्टन, आपकी छुट्टी रद्द की गई है. आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा. यस सर. जय हिंद. जिंदगी हाँ थोड़े थोड़े फासले थे, कुछ तेरे कुछ मेरे, क्यों गर्मियाँ. जिंदगी जो शिकायतों को कुछ तूने कुछ मैंने सुलझा लिया. जिंदगी हाँ थोड़े थोड़े फासले थे, कुछ तेरे कुछ मेरे, क्यों दरमिया. जिंदगी हाँ थी जो शिकायतों को कुछ तूने कुछ मैंने सुलझा लिया. तेरे इशारों पे मैं चलता रहा, मेरे इशारों पे तू भी चल कभी. तेरे इशारों पे मैं चलता रहा, मेरे इशारों पे तू चल कभी. बह चला मुसाफिर कहाँ बह चला. बह चला मुसाफिर कहाँ बह चला. मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, सिद्ध से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा. मैं लड़
से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जुद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। नहीं जो तेरे लिए सा दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। जहाँ रहे के पता चले दुनिया को भी क्या बात है ये देश में, जो भी जुर्रत कर जाए टकराने की, वो ही पाएगा मौत की कब्र में खुद को। क्या आप इस मिशन के लिए तैयार है? क्या बदले के लिए आपका खून खोल रहा है? आओ तो जोश, आओ तो जोश, आओ तो जोश। Our mission कामयाब रहा. Not a single casualty. I am extremely proud of you, my boys.
बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज राजाने आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं अहो तुम्हासनी ठावं नाही असं झालंय वय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला महाभारत का एक ऐसा अध्याय जो आज के युग में भी दोहराया जा रहा है। द्रौपदी चीरहरण। जगत सुंदरी द्रौपदी। क्रूरता की मिसाल दुर्योधन। पांडवों, अब तो तुम अपना राज और ताज भी हार गए हो। बताओ अब क्या लगाओगे दांव पर? अब हमारे पास कुछ बचा ही नहीं। हम ये खेल यही समाप्त करते हैं। असंभव। एक अनमोल हीरा अभी भी तुम्हारे पास है, पांचाली द्रौपदी।
जीतम जीतम जीतम। जाओ दुशासन, द्रौपदी को घसीटते हुए सभा में ले आओ। तो ये युद्ध कदाचित ना होता। धर्मराज भी स्वयं कभी अपने संयम को ना खोता। एक नारी का वस्त्र हरण स्वयं तुम याद करो। छोड़ दो रिश्तों की डोर और अधर्मियों का नाश करो। सुभद्रायै निरूपितं प्रवेशस्य रहस्यं चाकुतं विदत् स्थितो गर्भे ज्ञानयुतो गुरो श्री कृष्ण ने तो द्रौपदी की लाज बचा ली, पर लगता है उन्हें इस युग में एक बार फिर जन्म लेना होगा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय